रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैया सामंत यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी भाजपकडून राणेंना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. भाजपने उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एका राज्यसभा खासदाराला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोंडावर असतानाही हा तिढा सुटलेला नव्हता. भाजपकडून नारायण राणे यांचं एकमेव नाव चर्चेत होतं, तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर अखेर भाजपने झेंडा रोवत राणेंना मैदानात उतरवलेला आहे. राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतील कार्यालयात बोलावण्यात आले. विस्तारातील 43 मंत्र्यांपैकी पहिली शपथ राणे यांनी घेतली. काही काळानंतर मोदी सरकारमध्ये नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर नारायण राणे यांच्याकडून सूक्ष्म लघु मध्यम या विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर राणे यांनी आपल्या या पदाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राणे यांचा कोकणात दबदबा वाढलेला आहे. एकंदरीत नारायण राणे यांचा शाखा प्रमुख ते थेट केंद्रीय मंत्री असा प्रवास थक्क करणार आहे. नारायण राणे हे आक्रमक शैलीचे अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं. त्यामुळे आता कोकणात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना पाहायला मिळणार आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.